नमस्कार, अक्षर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की भारतामध्ये स्कूटर कॅटेगरीमध्ये सर्वात जास्त लोकप्रिय असणारी स्कूटर कोणती आहे। गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले होते की भारतामध्ये कोणत्या 15 स्कूटर आहेत ज्या सर्वाधिक जास्त विक्री केल्या जातात। तर एक गोष्ट लक्षात घ्या की एखाद्या स्कूटरचा सर्वाधिक सेल असणे व एखाद्या स्कूटरची लोकप्रियता असणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत। कारण प्रत्येक जण आपल्या आवडीनिवडीप्रमाणे आपल्या हेतूप्रमाणे आपल्याला सायकल चालवण्याचा अनुभव किती आहे, तसेच आपली स्वतःची उंची, वजन, स्त्री व पुरुष कॅटेगरी ही लक्षात ठेवूनच स्कूटर घेत असतात। म्हणूनच सर्वाधिक सेल असणारे स्कूटी व लोकप्रिय असणारे स्कूटर यामध्ये फरक हा असतोच। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतामध्ये सर्वात लोकप्रिय असणारी तसेच त्याची विक्री ही चांगली पाहायला मिळते अशा स्कूटर कोणत्या आहेत हे पाहणार आहोत। तर चला सुरू करूया। तर 10व्या क्रमांकावर येते सुझुकी बर्गमॅन 125। ही स्कूटर 3 वेगवेगळ्या व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे आणि यामध्ये 13 कलरचा ऑप्शन मिळतो। तिचा लुक कंपनीने खूपच जबरदस्त व हेवी असा दिला आहे। ही स्कूटर चालवत असताना असा फील येतो की आपण कोणतीतरी हायटेक टू व्हीलर चालवत आहोत। सुझुकी बर्गमॅन स्ट्रीट 125 मध्ये 124 सीसीचे BS6 इंजिन पाहायला मिळते, जे 8.4 bhp चे मॅक्स पॉवर आणि 10 न्यूटन मीटरचा टॉर्क प्रोड्यूस करते। हिच्या पुढच्या बाजूला डिस्क व मागच्या बाजूला ड्रम ब्रेक दिले आहेत। यामध्ये कंबाईन ब्रेकिंग सिस्टम दिली आहे जे दोन्ही व्हील्सना कंट्रोल करते। या स्कूटरचे एकूण वजन 118 किलो इतके आहे। बूट स्पेस 5.5 लिटरचा आहे आणि कंपनी याचा 55 किलोमीटर पर लिटरचा मायलेज असल्याचे क्लेम करते। याच्या किमतीबद्दल बोललो तर बेस मॉडेल टू टॉप मॉडेलची 1,10,000 ते 1,20,000 पर्यंत ही स्कूटर पाहायला मिळते। लिस्टमध्ये 9व्या क्रमांकावर येते हीरो प्लेजर प्लस एक्सटेक। ही स्कूटर सुद्धा 3 वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये उपलब्ध आहे आणि यामध्ये एकूण 9 कलर ऑप्शन पाहायला मिळतात। ही सगळ्यांपेक्षा वेगळी व मॉडेल लुकमध्ये आहे। प्लेजर प्लस एक्सटेकमध्ये क्रोम स्टायलिंग सुद्धा आहे, जसं की हेडलाईट, फ्रंट सेंटर साईड पॅनल आणि एक्झॉस्ट शील्ड, जी या स्कूटरची शोभा वाढवतात। यामध्ये 110 सीसीचे BS6 इंजिन जे 8 bhp चे मॅक्सिमम पॉवर प्रोड्यूस करते आणि 8.7 न्यूटन मीटरचा टॉर्क देते। टायरच्या बाबतीत बघितलं तर फ्रंट आणि रिअरमध्ये या गाडीला ड्रम ब्रेक पाहायला मिळतात आणि यामध्ये सुद्धा तुम्हाला कंबाईन ब्रेकिंग सिस्टम मिळते। प्लेजर प्लस एक्सटेकचे वजन 103 किलो आहे आणि इंधन टाकीची क्षमता 4.8 लिटर इतकी आहे आणि कंपनी 55 किलोमीटर इतका मायलेज क्लेम करते। या गाडीची बेस टू टॉप मॉडेलची प्राईस 90,000 पासून सुरू होते, जी 1,10,000 पर्यंत जाते। जर तुम्ही मॉडर्न टेक्नॉलॉजीची सॉलिड परफॉर्मन्स असलेली टू व्हीलर बघत असाल तर तुम्ही या स्कूटरची निवड करू शकता। नंबर 8 वर येते यामाहा फसिनो 125। एकदम शानदार असलेली ही स्कूटर तुम्हाला 6 वेगवेगळ्या व्हेरियंटमध्ये पाहायला मिळते आणि यामध्ये 3 कलर ऑप्शन मिळतात। जर याच्या लुकबद्दल बोललो तर इतर सगळ्या स्कूटरच्या तुलनेत एक आकर्षित लुक असा पाहायला मिळतो। हिचे रेट्रो आणि युनिक डिझाईन हे सगळ्यांनाच आकर्षित करतात आणि पहिल्यापेक्षा आता तर याच्यामध्ये अजून बरेचसे बदलावसुद्धा केलेले आहेत, जसे की फुल्ली डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, साईड स्टँड कट ऑफ स्विच, ऑप्शनल USB चार्जर। या व्यतिरिक्त यामाहाने अजून एक जबरदस्त फीचर दिले आहे, ते म्हणजे वाय मोबाईल कनेक्ट ऑप्शन, ज्यामधून तुम्ही मायलेज रिकमेंडेशन ऑप्शन, इंधन कन्झम्पशन ट्रॅकर, लास्ट पार्किंग लोकेशन, माल फंक्शन नोटिफिकेशन यासारख्या गोष्टी तुम्हाला मोबाईलमध्ये मिळून जातात। इंजिनच्या बाबतीत बघितलं तर 125 सीसीचे BS6 इंजिन मिळते, जे 8.4 bhp चे पॉवर जनरेट करते आणि 10.3 न्यूटन मीटरचे टॉर्क देते। सेफ्टीसाठी फ्रंट आणि रेअर दोन्ही बाजूला ड्रम ब्रेक दिले आहेत, जे व्हील्ससाठी कंबाईन ब्रेकिंग सिस्टम आहे। या गाडीचे वजन 102 किलो इतके आहे व इंधन टाकीची क्षमता 5.2 लिटर इतकी आहे। मायलेजच्या बाबतीत बघितलं तर कंपनी 54 किलोमीटर पर लिटर इतका मायलेजचा दावा करते आणि गाडीची प्राईस 95,000 पासून सुरू होते, ती 1,10,000 पर्यंत जाते। जर तुमची पसंती एका स्टायलिश व वेगळ्या लुकच्या स्कूटरबद्दलची असेल तर तुम्ही नक्कीच हा ऑप्शन निवडू शकता। 7व्या क्रमांकावर आहे यामाहा रे ZR 125। ही स्कूटर एकूण 5 व्हेरियंट व 12 कलर ऑप्शनमध्ये येते। ही मॉडर्न आणि बिलकुल युनिक अशी स्कूटर आहे। यामाहा रे ZR मध्ये काही खास फीचर्स आहेत, जसे की स्मार्ट मोटर जनरेटर, जे केवळ इंजिनला सायलेंटली स्टार्ट करत नाही तर ते इलेक्ट्रिक मोटरसारखे सुद्धा काम करते। यामध्ये स्टार्ट अँड स्टॉप फीचर, साईड स्टँड इंजिन कट ऑफ सिस्टम सुद्धा आहे। 21 लिटर अंडर सीट स्टोरेज आणि फुल्ली डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मीटर दिले आहे। या स्कूटरमध्ये एअर कूल्ड इंजेक्टेड 125 सीसीचे इंजिन पाहायला मिळते,
जे 8.2 bhp मॅक्स पॉवर जनरेट करते आणि 10.3 न्यूटन मीटरचा टॉर्क देते। या गाडीमध्ये 20% इथेनॉल व 80% पेट्रोलचा वापर करू शकता। सस्पेन्शनच्या बाबतीत बघितलं तर यामाने या गाडीला टेलिस्कोपिक स्कोप दिला आहे आणि मोनोशॉक सेटअपसुद्धा दिला आहे। ब्रेकच्या बाबतीत बघितलं तर दोन्ही व्हील्सना ड्रम ब्रेक पाहायला मिळतात, जे कंबाईन्ड ब्रेकिंग सिस्टमचे आहेत। तसेच काही व्हेरियंटमध्ये डिस्क ब्रेकचा ऑप्शनसुद्धा पाहायला मिळतो। या गाडीचे वजन 102 किलोपर्यंत आहे। इंधन टाकीची क्षमता 5.2 लिटर इतके आहे आणि कंपनी 59 किलोमीटर पर लिटर मायलेज असल्याचा दावा करते। या गाडीची बेस टू टॉप मॉडेलची प्राइस 95,000पासून सुरू होते, ती 1,20,000पर्यंत जाते। नंबर 6 वर येते होंडा डिओ 125। ही गाडी आपल्याला वेगवेगळ्या 3 व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे आणि यामध्ये एकूण 9 कलर ऑप्शन मिळतात। याचा लुकसुद्धा युनिक आहे। बेस आणि टॉप व्हेरियंटमध्ये सुद्धा LED हेडलाईट पाहायला मिळते। साइड स्टँड इंडिकेटरसुद्धा दिले आहे। इंटिग्रेटेड हेडलाईट बीम, पासिंग स्विच आणि कंबाईन्ड ब्रेकिंग सिस्टमसुद्धा आहे। या स्कूटीमध्ये 123.6 सीसीचे इंजिन दिले आहे, जे 8.6 bhpचे पॉवर जनरेट करते आणि 10 Nmचे टॉर्क देते। फ्रंट आणि रेअरमध्ये पण आपल्याला डिस्क ब्रेक पाहायला मिळतात आणि स्कूटरचे वजन 104 किलो इतके आहे आणि इंधन कॅपॅसिटी 5.3 लिटर इतकी आहे आणि कंपनी 48 किलोमीटर पर लिटर इतका मायलेज क्लेम करते। या स्कूटरची खासियत म्हणजे 10 वर्षाची वॉरंटी दिली जाते, ज्यामध्ये 3 वर्ष स्टँडर्ड वॉरंटी व 7 वर्ष ऑप्शनल असलेली वॉरंटी मिळून जाते। या गाडीची प्राइस 90,000पासून सुरू होते ते 1,10,000पर्यंत जाते। जर तुम्हाला होंडाची स्कूटर घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही या स्कूटरचा ऑप्शन निवडू शकता। आपल्या लिस्टमध्ये नंबर 5 वर येते TVS एंटॉर्क 125। सर्वात जास्त यंग जनरेशन मुलांकडून ही स्कूटर वापरली जाते, जी एकूण 6 व्हेरियंट आणि 3 कलर ऑप्शनमध्ये अवेलेबल आहे। या स्कूटरच्या लुक बाबतीत बघितलं तर ही इतर सर्व स्कूटरपेक्षा एक वेगळी दिसणारी स्कूटर येते। एक स्पोर्टी लुक या स्कूटरचा बनवण्यात आला आहे व दिसायला सुद्धा भरदार दिसते। ही स्कूटर चालवायला इतर स्कूटरपेक्षा खूप वेगळा फील देते। तसेच हिचे डिजिटल कन्सोलसुद्धा खूप जबरदस्त आहे, जे तुम्हाला एका छोट्या आयपॅडसारखे वाटेल। यामध्ये तुम्हाला ॲव्हरेज स्पीड, टॉप स्पीड, लॅप टाईम तसेच रिमाइंडर ऑफ सर्व्हिसिंग हे सुद्धा दाखवले जाते। तसेच ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसुद्धा दिली आहे। तुम्ही या स्कूटरला तुमच्या फोनबरोबर कनेक्ट करू शकताय आणि सर्व स्मार्ट फीचरचा यूज करू शकता। बूट स्पेसमध्ये चार्जिंग सॉकेटसुद्धा मिळते। तसेच इंजिन किल स्विचसुद्धा दिले आहे। या स्कूटरमध्ये 124 BS6 इंजिन दिले आहे, जे 9.5 bhp इतकी पॉवर जनरेट करते आणि 10 न्यूटन मीटरचा टॉर्क देते। या स्कूटरचे वजन 118 किलो इतके आहे आणि इंधन टाकीची क्षमता 5.8 लिटर इतके आहे आणि कंपनी 45 किलोमीटर पर लिटरचा मायलेज क्लेम करते। या स्कूटरची बेस्ट टू टॉप मॉडेलची प्राइस 95,000पासून सुरू होते, ती 1,20,000पर्यंत जाते। जर तुम्हाला एक हाय टेक्नॉलॉजी बेस्ट पॉवरची स्कूटर पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच हा ऑप्शन पाहू शकता। लिस्टमध्ये नंबर 4 वर स्कूटी येते, ती म्हणजे सुझुकी एक्सेस 125। ही स्कूटर 4 वेगवेगळ्या व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे आणि जवळपास 12 कलर ऑप्शन यामध्ये उपलब्ध आहेत। या स्कूटरचा लुक बघितला तर जवळपास ॲक्टिवा व ज्युपिटर सारखाच आहे, परंतु तो त्यापेक्षा खूप वेगळा व फॉरेन डिझाईन असल्याचा फील देतो। कर्व बॉडी पॅनल, साइड एक्झॉस्ट विथ सेफ्टी आणि सीटसुद्धा एक मोठी व लांब असलेली पाहायला मिळते। हिच्या इंजिनबद्दल बोललो तर सुझुकी एक्सेस 125मध्ये पॉवरफुल 124 सीसीचे BS6 इंजिन पाहायला मिळते, जे 8.6 bhpचे पॉवर प्रोड्यूस करते आणि 10 Nmचे टॉर्क देते। हिचे ब्रेकिंग सिस्टमसुद्धा जबरदस्त आहे। फ्रंट आणि रिअरमध्ये ड्रम ब्रेक मिळतात, जे एक कंबाईन्ड ब्रेकिंग सिस्टमचे आहे। इंधन टाकीची क्षमता 5 लिटर इतकी आहे। कंपनी 58 किलोमीटर पर लिटर मायलेज असल्याचा क्लेम करते। या गाडीची बेस टू टॉप मॉडेलची प्राइस 95,000पासून सुरू होते, ती 1,05,000पर्यंत जाते। लिस्टमध्ये नंबर 3 वर येते हिरो मायस्ट्रो एज। ही स्कूटर 3 वेगवेगळ्या व्हेरियंटमध्ये पाहायला मिळते आणि 6 कलर ऑप्शन अवेलेबल आहेत। हिचा लुक पण इतर स्कूटरपेक्षा वेगळा व एक स्पोर्टी बनवला आहे। या स्कूटरमध्ये सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल दिला आहे। टेक्स्चर सीट आणि सिग्नेचर LED लाईट पुढच्या बाजूला पाहायला मिळते। या गाडीला 124 सीसीचे BS6 इंजिन पाहायला मिळते, जे 9 bhpचे पॉवर प्रोड्यूस करते आणि 10 Nmचे टॉर्क देते। ब्रेकिंग सिस्टममध्ये फ्रंट आणि रिअर दोन्ही बाजूला ड्रम ब्रेक पाहायला मिळतात आणि कंबाईन्ड ब्रेकिंग सिस्टम दिली आहे। या स्कूटरचे टोटल वेट 120 किलोचे आहे आणि 5 लिटरची इंधन टाकी देण्यात आली आहे। कंपनी 48 किलोमीटर पर लिटरचा मायलेज क्लेम करते। या स्कूटरच्या प्राईसबद्दल बोललो तर हिची प्राईस अराउंड 92,000पासून सुरू होते, ती 1,10,000पर्यंत जाते।
जर तुम्ही हिरोची स्कूटर बघत असाल तर तुम्ही हिरो मायस्ट्रोचा ऑप्शन नक्की निवडू शकता। लिस्टमध्ये नंबर 2वर येते ती म्हणजे TVS ज्युपिटर 125। ही स्कूटर 4 वेगवेगळ्या व्हेरियंटमध्ये अवेलेबल असून यामध्ये 9 कलर ऑप्शनसुद्धा मिळतात। याचा लुक पण एकदम स्टायलिश आणि युनिक असा पाहायला मिळतो। या स्कूटरचे वैशिष्ट्य म्हणजे हिचा बूट स्पेसमध्ये खूप चांगली जागा दिली आहे, ज्यामध्ये 2 हेल्मेटसुद्धा आरामात राहू शकतात। हे एक युनिक फीचर आहे। या गाडीची इंधन टाकी फ्लोअर बोर्डच्या खाली दिली आहे व फिलर कॅप हँडल बारच्या खाली पाहायला मिळतो, त्यामुळे ही स्कूटर खूपच जास्त कन्व्हिनियंट बनते। USB चार्जरसुद्धा स्टँडर्ड दिले आहे, म्हणजे फोनसुद्धा रनिंगमध्ये चार्ज करू शकतो। जर या गाडीच्या इंजिनबद्दल बोललो तर 124 सीसीचे BS6 इंजिन मिळते, जे 8 bhpचे पॉवर जनरेट करते व 10.8 Nm इतका टॉर्क देते। एक्स्ट्रा सेफ्टीसाठी कंबाईन ब्रेकिंग सिस्टमसुद्धा दिली आहे। या स्कूटरचे एकूण वजन 108 किलो इतका आहे आणि इंधन टाकीची क्षमता 5.1 लिटर इतकी आहे। कंपनी 55 किलोमीटर प्रति लिटरचा मायलेज क्लेम करते। या स्कूटरची प्राईस 90,000पासून सुरू होते, ती 1,10,000पर्यंत जाते। आपल्या लिस्टमध्ये नंबर 1वर येते ती म्हणजे होंडा ॲक्टिवा 6G। ही स्कूटर गेली अनेक वर्ष नंबर 1 पोझिशनला आहे। या स्कूटरचा लुक एकदम सिंपल दिला आहे। यामध्ये एक्सटर्नल फ्युएल फिलर कॅप दिले आहे, सायलेंट स्टार्टरसुद्धा दिले आहे, एक ड्युअल फंक्शन स्विच दिले आहे जे इंधन लीड आणि सीटला ओपन करते। ॲक्टिवा 6G अजून पण मॉडर्न आहे, जी अनेक वर्ष भारतामध्ये चालत आहे व लोकांचा विश्वास जिंकत आहे। या गाडीचे इंधनसुद्धा खूप स्मूथ आहे व पार्टसुद्धा सर्व ठिकाणी सहजरित्या अवेलेबल करून मिळतात व मेंटेनन्सचा खर्च पण जास्त येत नाही। होंडाची असल्यामुळे सर्व्हिसिंगची कॉस्ट पण रिझनेबल येते। ओनरशिप रिव्ह्यूसुद्धा खूप चांगले आहे। ॲक्टिवा 6Gचे इंजिन 109 सीसीचे येते, जे 7.7 bhpचे पॉवर प्रोड्यूस करते आणि 8.9 Nmचे टॉर्क देते। फ्रंट आणि रिअरमध्ये ड्रम ब्रेक पाहायला मिळतात, जे कंबाईन ब्रेकिंग सिस्टमचे आहेत। या गाडीचे वजन 105 किलो इतके आहे आणि 5.3 लिटरची इंधन टाकी दिली आहे। कंपनी 55 किलोमीटरचा मायलेज क्लेम करते। या गाडीची प्राईस 90,000पासून सुरू होते, ती 1,10,000पर्यंत जाते। जर तुम्हाला होंडाची स्कूटर घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही होंडा ॲक्टिवाचा ऑप्शनसुद्धा निवडू शकता। तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ माहितीपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। मिळूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड बाय।